नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते कोर्टमधून. अर्जुन म्हणतो, सोनलने सांगितलेल्या गावाचं नाव आणि आगीचं साल हे इंटरनेटवर कन्फर्म करून घेतलं आणि मग मी स्वतःच वडगावात गेलो आणि तेव्हाच सोनलच्या आईबाबांना भेटायचं ठरवलं. मी जेव्हा वडगाव पोलीस स्टेशनमध्ये गेलो तेव्हा नंतर वडगाव पोलीस स्टेशनमधला प्रसंग दाखवतात. तेथील पोलीस म्हणतात, या मुलीच्या आईवडिलांनी त्यांची मुलगी 3 वर्षांची असताना हरवली होती अशी एक FIR 2008 साली केली होती. नंतर अर्जुन जजना सांगतो, मिलॉर्ड, हे वडगाव पोलीस स्टेशनमधील सोनल हरवल्याची FIR आहे आणि तो FIR जज साहेबांना देतो. अर्जुन म्हणतो, या FIR मध्ये सोनलचं वर्णन केलं गेलेलं आहे. मिलॉर्ड, तिच्या मानेवर असलेली भाजल्याची खूण सुद्धा या FIR मध्ये लिहिलेली आहे आणि पुण्यामध्ये ज्या गुरुजींना सोनल सापडली होती त्यांनी सुद्धा एक FIR केलेला आहे. या FIR मधला सोनलचा फोटो आणि वडगाव पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या FIR मधील सोनलचा फोटो मॅच झालाय. तुम्ही बघू शकता मिलॉर्ड. मग जज दोन्ही FIR बघतात आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, सोनलच्या खऱ्या आईबाबांना भेटायला त्यांच्या घरी गेलो आणि तेव्हा कळलं की ते तिथे राहतच नाहीत. आजूबाजूच्या लोकांना विचारलं तेव्हा कळलं की बऱ्याच वर्षांआधी त्यांनी ते घर सोडलं आणि आता ते कुठे आहेत हे कोणालाच माहिती नाही. पण मिलॉर्ड, त्या गावात आम्हाला एक माणूस भेटला. त्यांनी आम्हाला सांगितलं की मग वडगावातील सोनलच्या घरासमोरचा प्रसंग दाखवतात. तिथे त्या माणसाला अर्जुन म्हणतो, या इंगळे फॅमिलीचा काहीच पत्ता लागत नाही. असं कसं होईल आणि इतक्या वर्षांपासून त्यांनी कधीच कोणाला कॉन्टॅक्ट नाही केला का? मग तो माणूस म्हणतो, नाही केला, पण माझी बायको आणि सोनलची आई या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या, पण मला नाही वाटत त्यांचा आता काही कॉन्टॅक्ट असेल. मग अर्जुन म्हणतो, तुम्हाला वाटत नाही म्हणजे तुम्ही कन्फर्म नाही आहात? अर्जुन म्हणतो, एक काम करा ना प्लीज, तुम्ही त्यांना विचारा, बहुतेक त्यांना माहिती असेल. मग तो म्हणतो, बरं 1 मिनिट. मग तो आपल्या बायकोला हाक मारतो, मीना जरा बाहेर ये. मग वीणा बाहेर येते. पोलीस म्हणतात, मी इन्स्पेक्टर प्रदीप खरात. तुमची जी इथे मैत्रीण राहत होती सुषमा इंगळे, त्यांची जरा माहिती हवी होती. ती सध्या कुठे राहते, काय करते, याच्याबद्दल काही माहिती आहे का? मग तो माणूस म्हणतो, अगं पोलीस आहेत, ते तुला माहिती विचारत आहेत. तुला जे माहिती असेल ते सांग त्यांना. मग वीणा म्हणते, सुषमा आणि तिचे मिस्टर इथून निघून गेल्यानंतर ते कुठे गेले हे मला माहिती नाही. त्यानंतर तिचा कधी फोनही आला नाही आणि मी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला पण फोन बंद होता. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही त्यांच्या लहान मुलीला सुद्धा ओळखायचा? मग वीणा म्हणते, हो ना, अगदी अंगाखांद्यावर खेळली होती, अगदी जन्मापासून बघितलं होतं ना तिला. मग अर्जुन म्हणतो, जन्मापासून म्हणजे तिचा जन्म इथेच झाला, या गावातल्या हॉस्पिटलमध्ये? मग वीणा म्हणते, नाही, इथे नाही झाला, इथून जवळच मांजरगाव म्हणून आहे, तिथे सरकारी हॉस्पिटलमध्ये तिचा जन्म झाला. मला अगदी व्यवस्थित आठवतं, तेव्हा राजन भाऊजी पुण्यामध्ये कुठल्या तरी कामासाठी गेले होते. सुषमा एकटीच होती हो घरी. तिला अचानक कळा सुरू झाल्या आणि तिचं नाव मांजरगावमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये नोंदवलंय हे मला माहिती होतं, म्हणून मीच तिला तिथे घेऊन गेले आणि तिथे अर्चनाचा जन्म झाला. मग अर्जुन म्हणतो, म्हणजे इन्स्पेक्टर, मांजरगावच्या सरकारी हॉस्पिटलमधून आपल्याला सोनलच्या जन्माचा दाखला मिळू शकतो? मग इन्स्पेक्टर हो म्हणतात. मग वीणा म्हणते, कोण सोनल? मी तर अर्चनाबद्दल बोलते. मग अर्जुन म्हणतो, तुमची अर्चना म्हणजे आमची सोनल. मग अर्जुन जजना सांगतो. त्यानंतर मी आणि इन्स्पेक्टर खरंच मांजरगावातल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो. तिकडच्या रेकॉर्ड रूममध्ये आम्ही रेकॉर्ड्स चेक करत होतो. मिलॉर्ड, खूप तास काम केल्यानंतर शेवटी आम्हाला सोनलच्या जन्माचा दाखला सापडला. मग अर्जुन बर्थ सर्टिफिकेट दाखवतो आणि म्हणतो, त्यावर क्लिअरली लिहिलंय की तिची बर्थ डेट 2 मे 2005 आहे. आणि अर्जुन बर्थ सर्टिफिकेट जज साहेबांना देतो. जज साहेब बर्थ सर्टिफिकेट बघतात. मग अर्जुन म्हणतो, म्हणजे 2008 साली जेव्हा वडगावच्या जत्रेत आग लागली होती तेव्हा सोनलचं वय 3 वर्ष होतं आणि आता 2026 मध्ये तिचं वय 21 वर्ष आहे. त्याने हे सिद्ध होतंय मिलॉर्ड की सोनल अल्पवयीन नाही आहे आणि माझ्या क्लायंट मिसेस सायली सुभेदार यांच्यावर पोक्सोचा कायदा लागू होऊ शकत नाही. मी कोर्टाला विनंती करतो की सायली सुभेदार यांना बेल द्यावी. त्या 7 महिन्यांच्या प्रेग्नेंट आहेत, याचा कोर्टाने विचार करावा. दॅट्स ऑल मिलॉर्ड. मग जज म्हणतात, ॲडव्होकेट शेंडे, तुम्हाला यावर काही बोलायचं आहे का? मग शेंडे म्हणतात, एस माय लॉर्ड. सोनल ही जरी अल्पवयीन नाही हे सिद्ध झालं असलं तरी सायली सुभेदार यांच्यावर मुलींची तस्करी करण्याचा गुन्हा लागू आहे. हा सुद्धा अत्यंत गंभीर गुन्हा आहे माय लॉर्ड. आणि सुरेशच्या स्टेटमेंटनुसार मानसी नावाची आणखीन एक मुलगी आहे, ती सापडली नसली तरी ती अल्पवयीन असेल, त्यामुळे पोक्सो हटवून बेल देण्याचा प्रश्नच येत नाही माय लॉर्ड. मग अर्जुन ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, पोलिसांना त्या मुली अजूनही सापडलेल्या नाहीत आणि मानसी अल्पवयीन असल्याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही. मग अर्जुन म्हणतो, जर सोनलची बोन एज टेस्ट मॅनेज केली जाऊ शकते तर त्या मुलींच्या बाबतीत असं काही होणार नाही, हे कशावरून? आणि ज्या मुली अजून सापडल्याच नाहीत त्यांच्या बेसिसवर सायली सुभेदार यांना जेलमध्ये ठेवणं हे चुकीचं आहे माय लॉर्ड.
शिवाय माझ्या क्लायंटचा कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड नाही, तेव्हा त्यांनी पळून जाण्याचा किंवा पोलिसांच्या तपासात व्यत्यय आणण्याचा प्रश्नच येत नाही. आणि पनवेलमध्येच त्यांचं राहतं घर आहे, तेव्हा कोर्टाने माझ्या क्लायंटला बेल देण्यास काहीच हरकत नाही. दॅट्स ऑल माय लॉर्ड. मग जज साहेब थोडा विचार करतात आणि म्हणतात, आज कोर्टात सादर झालेले पुरावे पाहून कोर्ट या निर्णयाला पोहोचले आहे की मुलींच्या तस्करीचा आरोप जरी सायली सुभेदार यांच्यावरून हटला नसला तरी त्याबाबतीत दुसरा कुठलाही पुरावा समोर आलेला नाही. सोनल अल्पवयीन नाही हे जरी सिद्ध झालेलं असलं तरी बाकीच्या मुली सापडलेल्या नाहीत आणि त्यांच्यातील कदाचित एक मुलगी अल्पवयीन असू शकते असा संशय आहे. त्यामुळे सायली सुभेदार यांच्यावरून पोक्सोचा कायदा हटवला जाऊ शकत नाही. याबाबतीत कोर्ट बचावाची भूमिका घेऊ इच्छित आहे. मात्र आता सोनलचं वय 18च्या वरती असल्याचे पुरावे कोर्टाकडे आहेत आणि गायब असलेल्या इतर मुलींच्या वयाचे पुरावे पोलिसांकडे नाहीत. शिवाय आरोपी पनवेल सोडून पळून जाईल असा धोका कोर्टाला दिसत नाही. त्यामुळे हे कोर्ट सायली सुभेदार यांची जामिनावर सुटका करत आहे. हे ऐकून सगळे सुभेदार आनंदित होतात. जज पुढे म्हणतात, तसेच हे कोर्ट पोलिसांना ताकीद देत आहे की कुठल्याही महत्त्वाच्या रिपोर्टच्या बाबतीत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. भरत कदम यांनी तो रिपोर्ट मॅनेज करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी स्वतःच त्यांचा गुन्हा कबूल केल्यामुळे त्यांना 10,000 रुपये दंड आणि 1 महिना कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे, असं म्हणून जज निघून जातात. मग अर्जुन ॲडव्होकेट शेंडे यांना म्हणतो, ॲडव्होकेट शेंडे, कुठे जाण्याची घाई आहे तुम्हाला? फक्त 2 मिनिटं द्या. काही बोलायचं नाही. माझी मेमरी मला दगा देते आहे. मागच्या हिअरिंगमध्ये तुम्ही काहीतरी म्हणाला होतात ना की मी कितीही प्रयत्न केला तरी माझ्या बायकोला जामिनीवर सोडवू शकणार नाही. समथिंग लाईक दॅट. काय होतं नेमकं ते? हा, आठवलं. मीच तुम्हाला चॅलेंज केलं होतं की पुढच्या हिअरिंगमध्ये माझ्या बायकोला बेलवर सोडवून घरी घेऊन जाणार आहे. ॲडव्होकेट शेंडे, एक गोष्ट लक्षात ठेवा. अर्जुन सुभेदारांना चॅलेंज केलं म्हणजे जिंकणार कोण हा प्रश्नच येत नाही. मग शेंडे म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आता फक्त तुमच्या बायकोला जामीन मिळालाय. त्यांच्यावरचे आरोप अजून हटलेले नाही आहेत. अजून या केसचा फार मोठा डोंगर चढायचा आहे तुम्हाला. मग अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोसाठी मी कुठलाही डोंगर चढायला तयार आहे आणि माझं पुढचं चॅलेंज ऐकून घ्या. मी माझ्या बायकोला निर्दोष मुक्त करेन. अख्ख्या जगाला कळेल की तिच्यावर लागलेले सगळे आरोप खोटे होते. घ्याल हे चॅलेंज? अर्जुन हात पुढे करून म्हणतो, चॅलेंज ॲक्सेप्ट कराल? मग ॲडव्होकेट शेंडे तिथून निघून जातात. मग प्रतापराव सायलीचं अभिनंदन करतात. मग सायली म्हणते, अभिनंदन माझं नाही बाबा, तुमच्या मुलाचं करा. त्याने आणखी एक विजय मिळवलाय. बाहेर पत्रकार उभे असतात. त्यातील एक पत्रकार म्हणते, आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार वात्सल्य आश्रमातील मुलींच्या तस्करीच्या केसला एक वेगळंच वळण लागलेलं आहे. आरोपी मिसेस सायली सुभेदार यांचे वकील अर्जुन सुभेदार यांनी आत्ताच हे सिद्ध केलेलं आहे की पोलिसांच्या ताब्यात असलेली मुलगी ही अल्पवयीन नाही आणि त्यामुळेच सायली सुभेदार यांची जामिनावर सुटका झालेली आहे. आपण लवकरच त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. मग एक पत्रकार सायलीला विचारतो, मिसेस सुभेदार, तुम्हाला तुमच्या मिस्टरांनी जामीन मिळवून दिलेला आहे. याबद्दल तुमच्या मनामध्ये काय भावना आहे? मग सायली म्हणते, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी मला जामिनावर सोडवलं. याचं मला काही आश्चर्य नाही वाटलं, कारण मला खात्रीच होती. पण केस अजूनही संपलेली नाही. अर्जुन सुभेदार मला या केसमधून असेच निर्दोष मुक्त करतील असा विश्वास आहे माझा. मग दुसरी पत्रकार विचारते, सायली मॅडम, तुमच्यावर झालेले आरोप हे खूप गंभीर आहेत. तुमची यातून सुटका होईल असं वाटतं तुम्हाला? मग सायली म्हणते, माझ्या वकिलावर आणि माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. मग अर्जुन म्हणतो, याआधीसुद्धा आमच्यावर असे बरेच आरोप केले गेले आहेत आणि ते सर्व खोटे आहेत हे मी कोर्टात सिद्ध केले आणि यावेळीसुद्धा असंच होईल. सायलीवरचे सगळे आरोप खोटे आहेत आणि हेच खरं आहे. एवढं बोलून अर्जुन आणि सायली निघून जातात. घरी येताच गौरी घरातून सायलीताई म्हणून ओरडत पळत येऊन सायलीला मिठी मारते. अस्मिता आणि श्वेता सायलीचं औक्षण करतात. मग अस्मिता म्हणते, वेलकम बॅक सायली, तुझी आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. मग अश्विन म्हणतो, वहिनी, तू लवकरच घरी परत येणार याची आम्हाला खात्री होती. मग अर्जुन म्हणतो, चल बायको, तुझं घर तुझी वाट बघत आहे. इकडे पोलीस स्टेशनमध्ये राकेश प्रियाला भेटायला आलेला असतो. राकेश काय बोलणार तेवढ्यात प्रिया त्याला जोरदार कानाखाली मारते आणि प्रिया म्हणते, देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा सुमनच्या हातच्या चकल्या खात बसला होतास का? प्रिया म्हणते, एक जबाबदारीचं काम दिलं होतं तेही जमलं नाही. काय सांगितलं होतं? हॉस्पिटलमधल्या वॉर्डबॉयला मॅनेज कर. पण नाही. आता तो अर्जुन आपल्या नाकाखालून सायलीला सोडवून घेऊन गेला. मग राकेश म्हणतो, सायलीला फक्त बेल मिळाली आहे, सुटली नाही तीर्थरूप. मग प्रिया म्हणते, पण गेली ना घरी. मला तिला त्रास देता आला नाही. मला तिला इथे माझ्या डोळ्यासमोर सडताना बघायचं होतं. ते नाही झालं. 2 दिवसांचं सुखही तुम्ही नाही देऊ शकत मला. ती घरी गेली. ते खरं तर माझं घर आहे. मग ती का गेली? मी का नाही? ती तिथे आणि मी इथे आहे ना. मी का हा अन्याय सहन करू? इकडे महिपत दीक्षितला म्हणतो, मी हे सगळं कसं सहन करायचं दीक्षित? तो अर्जुन सुभेदार पुन्हा कोर्टात जिंकला.
आणि या प्रकरणाचा फटका फक्त महिपत शिकरेला नाही बसणार, तर महिपत बाबाला बसणार. उगाच तुमच्या सगळ्यांच्या नादी लागलो आणि या फंद्यात पडलो. महिपत पुढे म्हणतो, हे प्रकरण जर माझ्या अंगाशी आलं ना, दीक्षित मी सगळ्यांचं वाटोळं करीन. लक्षात ठेवायचं. मग सचिन म्हणतो, नाही अण्णा, असं यावेळी काहीही होणार नाही. महिपत बाबाच्या रेप्युटेशनला धक्का लागणार नाही आणि याचा संबंध तुमच्याशी जोडला जाणार नाही. याचं मी बघेल. मग महिपत म्हणतो, अरे, तो अर्जुन सुभेदार आपल्या बायकोला सोडून घेऊन गेला ना, लई डेंजर माणूस आहे. कळलं ना? या सगळ्या लफड्याशी माझं काही घेणं देणं नाही. एक सांगतो दीक्षित, जर या सगळ्या प्रकरणात महिपत बाबाचं नाव आलं तर त्याचं नरडं आवळलं गेलं तर मी माफीचा साक्षीदार होईल आणि तुमच्या सगळ्यांचे नरडे आवळीन. मग सचिन म्हणतो, अण्णा, तुम्ही फक्त मलाच काय बोलताय? त्या राकेशच्या बिंडोकपणाचं काय? आणि प्रिया, ती सुद्धा चुकलीच आहे की? इकडे प्रिया राकेशची गळपट्टी धरते आणि म्हणते, काय म्हणालास? माझी पण चूक झाली? काय चुकले मी? बोल ना, काय चुकले मी? मग राकेश तिचा हात झटकून सोडतो आणि म्हणतो, तूच म्हणाली होतीस ना, अर्जुनला वडगावच्या सगळ्या गोष्टी खऱ्या कळल्या पाहिजेत. तो सुरेश आणि फेक इन्स्पेक्टर यांचा पितळ उघडं पडेल असंच म्हणाली होतीस ना? मग प्रिया म्हणते, हो म्हणाले. मग राकेश म्हणतो, मग काय? त्याच इन्फॉर्मेशनचा वापर करून अर्जुन वडगावपर्यंत पोहोचला आणि त्याने सोनलच्या सगळ्या डिटेल काढल्या. त्याला जर वडगावबद्दल कळलं नसतं ना, हे घडलंच नसतं. मग प्रिया म्हणते, अक्कल शून्य ते अक्कल शून्यच राहणार. तू, तो फेक इन्स्पेक्टर आणि तो सुरेश सोनलला आश्रमात आणायला गेले. त्या दिवशी ते पकडले गेले असते ना, तर सायलीच्या जागी तू आणि सचिन इथे असता. इकडे महिपत म्हणतो, राख, सगळ्यांची राख होणार आणि त्याच्यात सगळ्यात आधी महिपत बाबा जळून भस्म होणार. पण मी हे होऊ देणार नाही दीक्षित. मग सचिन म्हणतो, असं होणारच नाही अण्णा. हा फक्त एक छोटा स्टेप बॅक आहे. सायली अजून निर्दोष सुटलेली नाहीये. आपण जोपर्यंत आपली एकी शाबूत ठेवतो ना, तोपर्यंत असे अनेक प्रॉब्लेम आपण सहन करू शकतो अण्णा. पण आपण एकत्रच राहायचं आणि एकत्रच त्या अर्जुन आणि सायलीला आयुष्यातून उठवायचं. इकडे सुभेदारांच्या घरी सगळे एकत्र बसलेले असतात. मग गौरी सायलीला म्हणते, सायलीताई, तू मला आता कुठे सोडून जाणार नाहीस ना? सायली म्हणते, नाही बाळा, कुठेच नाही जाणार. आणि अर्जुन म्हणतो, बाळा गौरी, मी तुझ्या सायलीताईला कुठे जाऊ देणार नाही. मग कल्पना म्हणते, सायली, आता कुठे घराला घरपण आलं? तू नव्हतीस ना, तर अगदीच चैन पडत नव्हता बघ. मग प्रतिमा म्हणते, हा काळ तुझ्यासाठी केवढा अवघड असेल सायली. आता जरा आराम कर. किती अशक्त झाली आहेस बघ. तिथे नीट खातपीत नव्हतीस ना? मग सायली म्हणते, आई, अगं मी फक्त 2 दिवसच इथे नव्हते. मग अशक्त कशी दिसेल? मग प्रतिमा म्हणते, आईची नजर कशी असते ना, हे आता थोड्याच महिन्यात कळेल तुला सायली. मग कल्पना म्हणते, तुझा चेहरा ना अगदीच कोमेजला आहे. आणि म्हणते, हे बघ, आता घरातल्या कोणत्याही कामाला तू हात लावायचा नाही आहेस. मग प्रतापराव म्हणतात, सायली, आता तुझं काय खरं नाही. या दोघी मिळून तुला सक्तीची विश्रांती घ्यायला लावणार आहेत. आणि सगळे हसतात. आणि चैतन्य म्हणतो, खूप सगळी काळजी घेणार आहेत सगळे सायली वहिनी. आज तुझी इतकी काळजी घेणार आहेत ना सगळे, आमच्याकडे कोणी बघणार सुद्धा नाही आहे. आधीच असे हे आम्हाला लोक भाव देत नाहीत. आज आम्ही चक्कर येऊन जरी पडलो ना, तरी कोणी लक्ष देणार नाही. आणि तुला उचकी लागली तर 10 जण पाणी घेऊन येतील. मग अश्विन म्हणतो, आणि दादा त्या 10 जणांना मागे ढकलून पुढे जाई पाणी द्यायला. आणि सगळे हसतात. मग अस्मिता म्हणते, चला, आज अर्जुन आपल्याला घरात दिसेल. नाहीतर इतके दिवस तो घरात दिसला सुद्धा नाही. मग सायली म्हणते, अगं, माझ्यासाठीच पुरावे गोळा करत फिरत होते ग. मग अस्मिता म्हणते, अगं माहिती आहे मला, गंमत केली. मग सायली म्हणते, खरंच, या कठीण काळात तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उभे राहिलात. त्याने मला खूप शक्ती मिळाली. इकडे जेलमध्ये राकेश प्रियाला म्हणतो, हे बघ प्रिया, जे झालं ते झालं. आता पुढे काय करायचं ते सांग मला. प्रिया म्हणते, तू विचार कर. तुझ्याबरोबर विचार करावा इतकी तुझी लायकी नाही रे. राकेश म्हणतो, हे बघ प्रिया, तू मला काही पण म्हण, पण एक गोष्ट खरी आहे. आपण भांडून चालणार नाही. आपली एकी हीच खरी आपली ताकद आहे. मग प्रिया म्हणते, कधी नाही ते बरोबर बोलायचं. आपल्यात फूट पडून चालणार नाही. आणि आता 5 नाही तर 6 जण आहोत आपण. जर एकत्र राहिलो ना, तर अर्जुन आणि सायलीच्या आयुष्याची राखरांगोळी होईल. आणि याच क्षणी हा भाग संपतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.